श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 जून 2024 वार शुक्रवार. या दिवशी आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हणजेच प्रत्येक ही सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करत असते, उपवास करत असते. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही वटसावित्रीची ही कथा ऐकली किंवा वाचली नाही तर तुमची कितीही पूजा हे व्रताला हे अपूर्णच राहत असतं. तर काय ती कथा आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनेक वर्षापूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री ही उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राजाचा धृतसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित तो राजा जंगलात राहत होता. सत्यवान हा नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत हे पूर्ण केलं. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असताना सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने त्याला साफ नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट कायम धरला. अखेर सावित्रीला कंटाळून यमाने तिचे पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले व त्यानंतर सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु असं म्हटलं. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने याच वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा आवर्जून करतात. त्याचबरोबर उपवास करतात व वटसावित्री हे व्रत देखील पूर्ण करतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.